हिमांशी कोणत्या कारणासाठी तू या फॅमिलीमध्ये जॉईन झाली होती? हिमांशी आता सर सध्या 11वी. सर्वजण म्हणजे लक्ष देऊन ऐका. येस, हिमांशी. सर वजन कमी करायसाठी. आणि किती वजन होतं तुझं या परिवारामध्ये येण्यापूर्वी, 2 वर्षापूर्वी? सर 91 किलो वजन होतं माझं आधी. म्हणजे पाहू शकता, आता हिमांशी आहे 16 वर्षाची. 2 वर्षापूर्वी म्हणजे 14 साली तू जॉईन झाली. 2000 म्हणजे तुझं 14 वय असताना तू जॉईन झाली, बरोबर आहे? 14 वर्ष वय. हं? तर त्यावेळेस किती किलो वजन होतं तुझं? सर 91 किलो 91. 91 kg. 14 वर्षा वयातच तिचं वजन झालं होतं 91 किलो, बरोबर आहे? तर ज्यावेळेस तू हे 91 किलो वजन तुझं वाढत होतं, तर ते कोणत्या कारणामुळे वाढलं असं तुला या परिवारामध्ये जॉईन झालेल्या लक्षात आलं? चुकीचं लाईफस्टाईल, चुकीचं खानपान बाहेर, जसे की बाजारामध्ये गेले तर कधी काय खाल्ल्यान, वडापाव खाल्ल्यान, समोसा पाव खाल्ल्यान, मिसळ पाव. लाईफस्टाईल कशी होती तुझी या परिवारामध्ये येण्यापूर्वी? लाईफस्टाईल कशी होती? चुकीची लाईफस्टाईल होती. काय पण खायचा, काय हे नव्हतं, कॅलरी काहीच नव्हतं, म्हणजे कधी पण काय पण खायचं आणि काय वेळ नाहीचा. तू घरचं खात होती का या परिवारामध्ये येण्यापूर्वी? हो सर. येस. तर आपण या ठिकाणी लाईफस्टाईल आपली पूर्णपणे चुकीची झालेली असते आणि पूर्णतः जंक फूडवरती मुलं आपण पाहत असतो. तर आपल्याला मुलांचा हट्टा आपण पुरवत असतो. जंक फूड त्यांना केव्हाही कधी आणि त्याचा काही आपण विचार करत नाही, की ज्यांचा मुलांच्या शरीरावरती खूप त्याचा परिणाम होत असतो. तर आज तिचं 91 किलो वजन या परिवारामध्ये येण्यापूर्वी झालं होतं. आणि या परिवारामध्ये जॉईन झाल्यानंतर तुझ्यामध्ये किती बदल झाला किंवा कसा बदल झाला, काय सांगशील? तर आता 53 किलो वजन आहे. मी 6 महिन्यात 38 किलोचा वेट लॉस केले. यस, वाव, ग्रेट ग्रेट. 6 महिन्यामध्ये पाहू शकता, सीमांशीनं 6 महिन्यामध्ये, तिचं आपण आता या ठिकाणी मी बिफोर आफ्टर शेअर करत आहे. 6 महिन्यामध्ये तिनं 38 किलोचा फॅट लॉस, या ठिकाणी 37 किलोचा आधीचा फॅट लॉस आहे. तर हा फोटो पाहू शकता सीमांशीचा. 91 किलो वजन असताना दिसत असलेली हिमांशी आणि 54 किलो म्हणजे हा 37 किलोचा फॅट लॉस आहे, त्यावेळेचा फोटो आहे. तर तिच्यामध्ये अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झाले, पाहू शकता. हा. येस, तिचा नेक्स्ट एक फोटो आपण पाहू या ठिकाणी. की तिनं 38 किलोचा त्या ठिकाणी फॅट लॉस आहे. येस, पाहू शकता. 91 किलो आणि 53 किलो, इतकं जबरदस्त असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. येस. आणि तेही एका मुलीनं केलेलं आहे आणि 14 ते 16 वर्ष वयामध्ये तिचं एवढं वजन वाढलेलं होतं आणि केवळ 6 महिन्यामध्ये तिच्यामध्ये एवढा अमेझिंग असा बदल केलेला आहे. येस, खूप छान, हिमांशी. तर तू कशा पद्धतीने तुझा डाएट प्लॅन फॉलो केला? कारण की आज खूप सारे इथे या ठिकाणी 300 350 प्लस पार्टिसिपंट आहेत. याच्यामध्ये प्रत्येकाच्या मुलाचं वजन या ठिकाणी वाढलं असेल किंवा त्याचं त्या ठिकाणी फॅट पर्सेंटेज जादा असणार आहे. कारण आपण त्या पद्धतीने त्याला न्यूट्रिशन देत असतो. न्यूट्रिशन म्हणजे आपल्याला वाटतं की त्याला चिप्सचा पुडा किंवा कुठेही आपण त्याला काय जे बाहेरचं असेल ना, ते देत असतो. पण त्याला न्यूट्रिशियस काय देत नसतो. तर काय सांगशील तू कशा पद्धतीने तुझं हा बदल केला? तर कोच जे सांगतात डाएट फॉलो करायचा आणि अं, सकाळी वर्कआउट करायचा, नंतर न्यूट्रिशन घ्यायचा आणि 10 वाजता फ्रूट वगैरे घेतलं तरी चालेल, सॅलेड वगैरे घेतलं तरी चालेल, आणि दुपारी पोट भरून जेवण आणि संध्याकाळी परत न्यूट्रिशन आणि वर्कआउट. तू 2 टाइम न्यूट्रिशन घेतलं काय? हो. हिमांशीनं प्रॉपर पहिल्यांदा सुरुवातीला एक महिना प्रॉपर फॉर्म्युला 1 आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस तिने 2 टाइम न्यूट्रिशन आणि प्रॉपरपणे डाएट प्लॅन फॉलो केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर असंच तुमच्या आसपास जर तुमचं कोणी मुलं असतील तर त्यांचं भवितव्य धोक्यात आहे. तर ते तुम्ही आत्ताच त्यांना सुधारण्यासाठी ही रॉयल फिटनेस फॅमिली खूप तुम्हाला मार्ग असा चांगला दाखवत आहे की आज हिमांशीला या फिटनेस फॅमिलीमध्ये आहे. तर तुझं वजन ज्यावेळेस वाढलं होतं त्यावेळेस वर्गातली मुलं असतील किंवा काय, तर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? वजन वाढलं होतं त्यावेळेस. तर वजन वाढलेला होता, तर पोरं बघून हसायचे आणि चिडवायचे. येस पण येस. मला राग यायचा. पण वजन वाढलेलंच होतं तर काय बोलायचं. मग तुला याच्या आधी मार्ग मिळाला होता का? मग तुला सगळे चिडवायचे पण तू कधी मार्ग शोधला नाही का? कधी मिळाला का नाही. मार्ग?
नाही तर सर. या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्याला समजतं की वजन कसं कमी करायचं. तर तुझा कॉन्फिडन्स वाढलाय का आता? एवढा येस 38 येस किलोचा सर. फॅट. तर छाती ठोकपणे सीमांशी सांगू शकते की यस, रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर वेट मॅनेज कसं करायचं कळतं. आज तुम्ही पाहिलं असेल की हिमांशी सांगते की मी पहिल्या 6 महिन्यातच हा वेट लॉस केलेला आहे आणि आज तिला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर तिनं आत्ता वजन किती आहे तुझं? 53 किलो सर. 53 किलो. बघू शकता की या ठिकाणी प्रत्येक जण येतो त्यावेळेस प्रत्येक जण आपल्या कोचला एक शंका विचारत असतो की मी ही 3 महिनेच करायचं का, किंवा 3 महिन्यानंतर माझं परत वजन वाढेल का? तर हे मूर्तिमंत उदाहरण आहे या ठिकाणी की आज हिमांशीनं तिचं 1.5 वर्ष झालं वजन मेंटेन करून ठेवलंय. तर या ठिकाणी तुमच्या पहिल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर पहिलं तुमच्या डोक्यात भरलं जातं की वेट लॉस कसा करायचा, त्याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्डअप केला जातो. पहिला मुद्दा आहे की ज्या कारणासाठी तुम्ही या फॅमिलीमध्ये आलेले आहात, तर त्या कारण आणि तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्डअप होतो. आणि तो एकदा बिल्डअप झाला आणि तुम्ही आयडियल वेटला आला की तुम्हाला वेट मॅनेज कसं करायचं याचा कॉन्फिडन्स तुम्हाला देतो. आणि तोच कॉन्फिडन्स आज हिमांशीमध्ये आलेला आहे. हिमांशीचं वजन आयुष्यात कधीच वाढणार नाही. बरोबर हिमांशी? येस सर. आता तुला परत 91 kg व्हायला आवडेल? नाही. नाही ना? बरोबर आहे. म्हणजे हिमांशी आता जसं जसं वय वाढेल, जरी कुठले चॅलेंजेस असतील, तर कधीच ती वजन तिचं 91 kg होऊन देणार नाही. कारण तिला आता समजलेलं आहे. तर ही गोष्ट समजेपर्यंत तुम्ही रॉयल फिटनेस फॅमिली लक्षात घ्या, की तुमचं लाईफ चेंज होऊन जाणार आहे. तर हा सर्व बदल आहे, तो सर्व कशामुळे झाला असं तुला वाटतंय? सर, नंबर वन न्यूट्रिशन आणि कोचचा गायडन्स. येस. नंबर वन न्यूट्रिशन आणि जे काही कोचचं गायडन्स आहे. तर ही सर्व जादू आहे. तर ती सर्व जादू आपण जे घेतो, जगातील नंबर वन सकस संतुलित आहार. येस. तर तो आज हिमांशीच्या जीवनामध्ये आला. तुम्ही सर्वजण लकी आहात की ही फॅमिली तुमच्या जीवनामध्ये आली. हा सकस संतुलित आहार तुमच्यामध्ये जीवनामध्ये आला आणि हा असा बदल 100% तुमच्यामध्ये होणार आहे. फक्त टिकून राहा आणि जो काही तुमची लाईफस्टाईल चेंज करा. तुमचे सर्व काही डिसऑर्डर असतील, ह्या सर्व लाईफस्टाईल डिसीजेस असतील, तर ऑटोमॅटिक ते गायब होणार. येस. तर खूप छान असा हिमांशीनं आज तुझा जे आता 91 kg सुरुवात ज्यावेळेस तू केली होती, तर त्यावेळेसचा स्टॅमिना आणि आत्ताचा स्टॅमिना तुला काय बदल वाटतो? सर, सुरुवातीला एकदम म्हणजे 2 मिनिटं करायचं आणि परत बसायचा. 2 मिनिटं, 5 मिनिटं बसायचे. सुरुवातीला असंच होता आणि स्टॅमिना एकदम स्लो होता. आणि जसं जसं वजन कमी होत गेलं तसं तसं स्टॅमिना पण वाढत गेला. आणि सुरुवातीला त्रास होतो, पण जेवढा होतो तेवढाच करायचा. आणि व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करायचा. कोचला माहित पडतं की चुकीचं हे करताय, स्टेप करताय की बरोबर स्टेप करतात, ते कोच गाईड करतात नंतर. आणि ज्यांना लवकरात लवकर वेट लॉस करायचं असेल त्यांनी मेगा वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा. येस, येस. खूप छान. तर आज हिमांशीमध्ये झालेला बदल तिनं कशा पद्धतीने बदल केला हे सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं, तिचा स्टॅमिना सुरुवातीला नव्हता, तुमचाही नसेल. तुम्ही या पद्धतीनेच वर्कआउट करा. जेवढा जमेल तेवढं वर्कआउट करा. आणि हिमांशीनं ते टिकून ठेवलं आणि हळूहळू तिचा स्टॅमिना वाढत गेला. आज तुमच्या पुढे वर्कआउट करते 1 तास. आज जर तुम्ही कमेंट बघितल्या तिच्या वर्कआउट विषयी, तर तुमच्या लक्षात येईल की तिचा स्टॅमिना किंवा या संदर्भात तिचं कमेंट आलं, किती सुंदर असे कमेंट आलेले. आणि सगळ्यात महत्वाचं तिनं जे सांगितलेलं आहे की या ठिकाणी कॅमेरा ऑन ठेवून तुम्ही वर्कआउट करायचा आहे. हा बदल तुमच्यामध्ये होणार आहे. खूप छान हिमांशी. आणि असंच जोडून राहायचंय परिवाराशी. आणि तुझा या ठिकाणी अनुभव शेअर केला त्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू. आजचा वर्कआउट खूप छान झाला. असंच वर्कआउट या ठिकाणी नेहमी गाईड करत राहा. येस.